आज मी दाणेदार बेसन लाडू तयार केले आहेत। लाडू एकदम सॉफ्ट झाले आहेत। लाडू कसे बनवायचे ते मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे। लाडू खाताना टाळ्याला चिकटणार नाही। पेढ्यांसारखे छान मऊ लाडू बनले आहेत। हे लाडू मी रक्षाबंधनसाठी बनवले आहेत। बेसन लाडू आपण फक्त सणासुदीलाच बनवतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बेसन पीठ आहे। बेसन पीठ किंचित जाडसर दळलेले आहे। 1 वाटी तूप घेतले। बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची। कढई गरम झाली। गरम कढईमध्ये 4 चमचे तूप घालू। बेसन पीठ घालू। 4 वाट्या बेसन पीठ घेतले। बेसन पीठ आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहे। 2 चमचे तूप घालू। अर्धी वाटी तूप घातले। बेसन लाडू चांगले होण्यासाठी पीठ व्यवस्थित भाजणे ही महत्त्वाची स्टेप आहे। बेसन भाजण्यासाठी मोठा गॅस करायचा नाही। लो फ्लेमवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचे। सतत पीठ हलवत राहायचे, नाहीतर बेसन तळाला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते। 2 चमचे तूप घालू। बेसन भाजायला वेळ लागतो। पीठ सतत हलवत राहायचं। बेसन लाडू आपण आवर्जून सणासुदीलाच करतो। राहिलेले सगळं तूप घालते। 1 वाटी पूर्ण तूप घातले। बेसनाचा छान सुगंध सुटला। पीठ आता घट्ट दिसते, पण ते नंतर मऊ होते। 1 चमचा तूप आणखी घातले। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। लो फ्लेमवरच आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं। 2 चमचे तूप अजून घालू। एक वाटी आणि 3 चमचे तूप घातले। पीठ हळूहळू मऊ व्हायला लागले। पहिले घट्ट वाटत होते। तूप व्यवस्थित मिसळल्यानंतर बेसन छान मऊ होते। बेसन भाजताना कढईच्या तळाला पीठ लागू नये म्हणून बेसन सतत हलवत राहणे। बेसन पीठ भाजायला वेळ लागतो। पण लाडूची चव याच भाजण्यावर अवलंबून असते। भाजलेल्या बेसनाचा सुगंध यायला सुरुवात झाली। बेसन पीठ व्यवस्थित भाजायचे, घाई करायची नाही। हलका सोनेरी रंग आणि सुगंध आला की आपले बेसन पीठ भाजले आहे असे समजायचे। तूप आणि बेसन एकजीव झाले की खूप छान सुगंध येतो। बेसन पूर्णपणे भाजले गेले की लाडू खायला खमंग लागतात। अर्धा तास बेसन पीठ लो फ्लेमवर भाजून घेतले। खूप छान सुगंध सुटला आहे। आता गॅस बंद करूया। मिश्रण पूर्ण थंड झाले। प्लेटमध्ये काढून घेऊ। 1.5 वाटी पिठी साखर घेतली। ही पिठी साखर घरातच मिक्सरला दळून घेतली। पिठी
ही साखर मिश्रणामध्ये घालू, मिक्स करून घेऊ. साखर मिक्स करून घेतली. साखर आणि मिश्रण एकजीव करून घेतले. वेलची पावडर, कट केलेले काजू, कट केलेले बदाम हेही मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार आहे. मिश्रण हातात घेऊन त्याला गोल आकार देऊन लाडू वळवून घेऊ. बेसन लाडू करून तयार झाले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.